आंघोळीच्या लायक आहे पाणी, एवढं असं गरम आहे. आणि ह्या पाण्याचे जेवढे फायदे आहेत ना, म्हणजे हे पाणी जर तुम्ही हातावर किंवा ह्या पाण्याने आंघोळ केली ना, तर त्वचेचे जेवढे काही आजार वगैरे असतात ना, ते नाहीसे होतात, असं म्हणजे आधीपासून मानत आलेलं आहे. त्यामुळे ह्या पाण्याने थोडंसं तोंड आणि हातपाय वगैरे इथून धुवून आपण पुढे आता जाणार आहोत. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आपण अजून एक गरम पाण्याचं कुंड बघणार आहोत आरवलीमधला. ठीक आहे, याच्या आधी पण आपण तुरळ फाट्यावर बघितला होता गरम पाण्याचा कुंड, पण आता आरवली साईडला बघू शकता आपण आलेलो आहोत, आरवली मुरडव. ठीक आहे, तर हा मुंबई गोवा हायवे आहे. ठीक आहे, या साईडला जातो रत्नागिरी गोवा रोड. ठीक आहे, संगमेश्वर साईडला, आणि ह्या साईडला पनवेल मुंबई साईडला हा रोड आला आपला. ठीक आहे, तर इथे हा फाटा आहे. आता हा उड्डाण पूल बनवत आहे, त्यामुळे इकडून खालतून आरवलीसाठी जाण्यासाठी खालतून रस्ता आहे. ठीक आहे, इकडून गाड्या वरती येतात या साईडून. आणि हे जे आहे ना आरवली मुरडव बघू शकता. तर इथे हा जो फाटा आहे, तर या साईडला एक खालती मंदिर आहे बघू शकता, श्रीदेव केदारनाथ यांचं मंदिर आहे खालती. आणि त्याच्या ह्या साईडला अपोजिट साईडला आपला बघू शकता गरम पाण्याचा कुंड आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला मी घेऊन जातो खालती. हा बघा, तिथं कसं काम चालू आहे ना, बघू शकता या साईडला ब्रिजचं काम चालू आहे, म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे इकडून खोदकाम केलं. आणि हे बघा खालतीच आहे गरम पाण्याचा कुंड. ठीक आहे, तर चला जाऊया. भरपूर मी तुम्हाला दाखवले गरम पाण्याचे कुंड. ठीक आहे, तर मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. ठीक आहे, तर आपण इकडे जाऊया. हे बघा, अशा प्रकारे इकडून एक रस्ता आहे. ओ भाई साहब, इथून ब्रिज खालून जाण्यासाठी एक रोड केलाय, आणि हे असं आहे. ठीक आहे, हे बघा. ओके, तर मी इथं शूज काढतो. ठीक आहे, शूज काढतोय. आणि हे बघा अशा पद्धतीने इथं चारी बाजूने दाखवतो कसं आहे ते. ठीक आहे, हे कसले रूम आहेत रे? ओके, मला वाटलं कपडे चेंज करण्यासाठी हे रूम दिलेत. ओके, इथे एक आहे, इथे एक आहे. ठीक आहे, म्हणजे लेडीज जेंट्ससाठी कपडे चेंज करण्यासाठी हा रूम इथे आहे. आणि ह्या साईडला बघू शकता हे आहे गरम पाण्याचं कुंड आहे. ठीक आहे, एक या साईडला आहे, एक या साईडला आहे. आणि इथे जे आहे ना काहीतरी लिहिलेलं आहे बघू शकता जुन्या काळातलं. ठीक आहे, हे बघा, व्हिडिओ पॉज करा आणि बघा. श्रीदेव, हे बघा केदार, तारीख आहे 24. इथं कितीतरी आता एवढे व्यवस्थित दिसत नाहीये. ठीक आहे, तरी तुम्ही पॉज करून वाचू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने. हा, आणि हा बघू शकता बारक्या, तू इथलाच ना प्रॉपर? मग काय आंघोळीला येतात की नाही? हा, जरा खालती बस, व्यवस्थित माहिती सांग. हा, आपल्यापेक्षा कसं हा इथला प्रॉपर आहे ना. हा समीर भाई, विचार झाला भाई. मग कधीपासून इथं तू आंघोळीला येतोस या साईडला? आणि पाणी काय गरम आहे की नाही? ओके ना, बघू शकता अशा पद्धतीने इकडचं हे आहे. ठीक आहे, तिकडून गेट होता. हा, पण तिथून जाण्यासाठी रस्त्यासाठी हे बनवलं बघ ना, म्हणजे हे बघा मित्रांनो, इथून जाण्यासाठी एक रस्ता बनवला ना, त्याच पद्धतीने तिथून पण जाण्यासाठी रस्ता बनवणार आहेत, कारण गरम पाण्याच्या कुंडासाठी. ठीक आहे, पाण्यामध्ये हात नाही घातला मी, थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि पाणी बघू शकता एकदम क्लीन, एकदम ह्याच्यासारखं वाटतं, ते मालदीव्सला आल्यासारखं कसं वाटतं तसं पाणी आहे. ठीक आहे, हो बघू शकता अशा पद्धतीचं पाणी आहे. ठीक आहे, एक इकडे आहे आणि इकडून जो फ्लो येतो तो या साईडून येतो. ठीक आहे, अशा पद्धतीने इकडून पाणी खालती जाते. हा पण फ्लो दाखवतो तुम्हाला, हे इकडून खालती जाते असं. हाँ भैया, पानी गरम है क्या बोलते हो? सही ना, या साईडला बिचारा काम करते. गरम आहे ना? ओके, तर हे बघा, तर पाण्यामध्ये थोडंसं आपण हात घालून बघूया
हा समीर भाई रिॲक्शन घ्या आपले. मी हात टाकतो पकड. एक मिनिट. माझी चप्पल नसेल आला. हा परत आलं. बघूया कसं वाटतंय. हाय हे बऱ्यापैकी गार आहे म्हणजे थोडं आहे गरम पण जेवढं आपण मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं ना त्याच्यापेक्षा थोडं म्हणजे आहे आंघोळीच्या लायक आहे पाणी. एवढं असं गरम आहे. आणि ह्या पाण्याचे जेवढे फायदे आहेत ना म्हणजे हे पाणी जर तुम्ही हातावर किंवा ह्या पाण्याने आंघोळ केली ना तर त्वचेचे जेवढे काही आजार वगैरे असतात ना ते नाहीसे होतात असं म्हणजे आधीपासून मानत आलेलं आहे. त्यामुळे ह्या पाण्याने थोडंसं तोंड आणि हातपाय वगैरे इथून धुवून आपण पुढे आता जाणार आहोत. ठीक आहे चला. तर मित्रांनो बघितलं ना गरम पाण्याचा कुंड आमच्या संगमेश्वरमध्ये बरंच असं दाखवण्यासारखं आहे. आणि अशा जुन्या गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत चालत आलेल्या आहेत म्हणजे त्या गोष्टी पाहायला मिळतात. तसंच त्याच प्रकारचं एक गरम पाण्याचा कुंड होता. तिने मी कुंड व्हिजिट केले. आरवलीमधला जो आत्ता तुम्ही व्हिडिओ बघितलात हा आरवलीमधला हायवेच्या लगतच हायवेच्या बाजूलाच आहे गरम पाण्याचा कुंड. ठीक आहे. आणि दुसरा कुंड होता राजवाडीमध्ये एक तो पण हायवेच्या लगत होता नीतिवंत हॉटेलच्या पाठीमागे हा आपला गरम पाण्याचा कुंड होता. तो दुसरा कुंड जिची मी पहिली व्हिडिओ बनवली होती. दुसरी व्हिडिओ बनवली होती राजवाडीच्या इथला जिथे मी ड्युटी निमित्तानं गेलो होतो तर तिथे पण लेडीज आणि जेंट्ससाठी वेगवेगळं हातपाय तिथे तुम्ही धुवू शकता. तिथे पण गरम पाण्याचा कुंड होता. आणि तिसरा हा जी की तुम्ही व्हिडिओ बघताय. अशा प्रकारे तिन्ही आमच्या संगमेश्वरमधले तिन्ही जे गरम पाण्याचे कुंड होते ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला. अजूनपर्यंत मी पनवेलला राहिलो असं मला कुठं जुन्या म्हणजे गरम पाण्याचा कुंड असेल परंतु मी कधी बघितलं नव्हता. परंतु ते मला पाहायला भेटलं. ठीक आहे. ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. रिस्पॉन्स काय येत नाही व्हिडिओला. मी आमच्या इकडची जुन्या काळातली जी प्राचीन काळातली मंदिरं होते ती पण दाखवण्याचा प्रयत्न केला. तरी पण रिस्पॉन्स चांगला असू द्या मित्रांनो. ठीक आहे. पुढे पण आता मी कसं संगमेश्वरमध्ये आहे त्यामुळे मी जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी मंदिरं व्हिजिट करतो आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्याच प्रकारे तुमचा पण रिस्पॉन्स असू द्या. ठीक आहे. हीच एक क्रिएटरकडे तुमची म्हणजे तुमच्याकडे हीच माझी मागणी असेल की जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, बस एवढंच. अजून मला काही नाही. फ्री आहे, शेअर करणे फ्री आहे. किंवा तुम्ही माझी व्हिडिओ दुसऱ्याला पाठवली तर कुणी तुमच्या अकाउंटमधून पैसे वगैरे काय जाणार नाही. ठीक आहे. असं आपला रिस्पॉन्स असू दे व्हिडिओला. ठीक आहे. जसं ज्याप्रमाणे मी कसं व्हिडिओ बनवतोय वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांच्या गावी वगैरे जाऊन त्यांच्या घराच्या इकडे जाऊन व्हिडिओ शूट करतोय. मग तुम्ही पण थोडासा रिस्पॉन्स द्या ना मला. म्हणजे तुमचा एक लाईक माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाला बोलू शकतो की बाबा माझी व्हिडिओ बघा. हां जर व्हिडिओ बघितली मनापासून आवडली तरच शेअर करा. ठीक आहे. आणि नाही तर तुमची मर्जी. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून काही मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.